नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, यूएस इंडिया टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे तरुण बजाज। एप्रिल 2024 मध्ये यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमने माजी महसूल सचिव आणि माजी आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांची यूएस इंडिया टॅक्स फोरमचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे। ते भारतीय प्रशासकीय सेवा 1988 बॅच हरियाणा कॅडरचे प्रशासकीय अधिकारी आहेत। यूएस इंडिया टॅक्स फोरम 25 फेब्रुवारी 2020 रोजी अधिकृतपणे सुरू करण्यात आला। जानेवारी 2024 मध्ये तरुण बजाज हे यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम मध्ये सल्लागार मंडळ सदस्य म्हणून सामील झाले। तर डॉक्टर मुकेश आगी हे यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत। नेक्स्ट आहे, लक्षद्वीप मध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती ठरली आहे? तर एचडीएफसी बँक ठरलेली आहे लक्षद्वीप मध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक। एप्रिल 2024 मध्ये लक्षद्वीप मध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक एचडीएफसी बँक ठरली आहे। एचडीएफसी बँकेने लक्षद्वीप मधील कावरत्ती बेटावर शाखा उघडली आहे। या शाखेचा उद्देश वैयक्तिक बँकिंग आणि डिजिटल बँकिंगवर लक्ष केंद्रित करून केंद्रशासित प्रदेशातील बँकिंग पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे हा आहे। एचडीएफसीच्या सुमारे 52% शाखा निमशहरी आणि ग्रामीण भागात आहेत। नेक्स्ट आहे, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर यामध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे। एप्रिल 2024 मध्ये हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 चा अहवाल जारी करण्यात आला। या अहवालानुसार भारत हे युनिकॉर्नचे जगातील तिसरे मोठे केंद्र बनले आहे। युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच यूएसए हा 703 युनिकॉर्नसह जगातील आघाडीचा देश ठरला आहे। 340 युनिकॉर्नसह चीन दुसऱ्या स्थानावर आहे, तर 67 युनिकॉर्नसह भारत तिसऱ्या स्थानावर आहे। 2022 आणि 2023 मध्ये भारतात 68 युनिकॉर्न कंपन्या होत्या, तर 2024च्या अहवालानुसार भारतामध्ये 67 युनिकॉर्नच्या कंपन्या आहेत, म्हणजेच एक कंपनी कमी झालेली आहे। चौथ्या स्थानावर युनायटेड किंगडम असून 53 युनिकॉर्न आहेत। भारतातील पहिले एआय युनिकॉर्न कृत्रिम हे ठरले आहे। फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आणि काल्पनिक स्पोर्ट्स कंपनी ड्रीम 11 हे $8 अब्ज मूल्यांकनासह भारतातील सर्वोच्च मूल्यवान स्टार्टअप ठरले आहेत। नेक्स्ट आहे, एअर इंडियाने ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर जयराम षणमुगम यांची नियुक्ती केली आहे। एप्रिल 2024 मध्ये एअर इंडियाने जयराज षणमुगम यांची ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे। यापूर्वी षणमुगम हे बंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते। त्यांनी सिंगापूर एअरलाइन्स, कतार एअरवेज मध्येही काम केले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच होमिओपॅथिक सेमिनार कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 10 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे 2 दिवसीय होमिओपॅथिक सेमिनारचे उद्घाटन केले। हे आयुष मंत्रालयाने आयोजित केले आहे। याची थीम होती संशोधन, सक्षमीकरण, कार्यक्षमता वाढवणे। होमिओपॅथी संशोधनासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने वाटचाल करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे। जागतिक होमिओपॅथी दिन दरवर्षी 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो। तर 2024 ची थीम काय होती बघा जागतिक होमिओपॅथी दिनाची? होमो फॅमिली, एक आरोग्य एक कुटुंब। नेक्स्ट आहे, भारतीय नौदलासाठी फ्लीट सपोर्ट शिपचा पहिला स्टील कटिंग समारंभ कोठे झाला? तर विशाखापट्टणम या ठिकाणी। एप्रिल 2024 मध्ये भारतीय नौदलासाठी फ्लीट सपोर्ट शिपचा पहिला स्टील कटिंग समारंभ विशाखापट्टणम येथे झाला। संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड येथे भारतीय नौदलासाठी फ्लीट सपोर्ट शिपच्या पहिल्या स्टील कटिंगचे अध्यक्षपद भूषवले। यार्डची क्षमता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्लिपवे आणि प्रमुख पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाची पायाभरणीही त्यांनी केली। नेक्स्ट आहे, T20 क्रिकेटमध्ये 7000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा 8वा भारतीय कोण ठरला आहे? तर सूर्यकुमार यादव। एप्रिल 2024 मध्ये मुंबईत खेळल्या गेलेल्या IPL 2024च्या सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याने T20 क्रिकेटमध्ये 7000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा 8वा भारतीय खेळाडू ठरला आहे।
यासह तो विराट, रोहितसारख्या खेळाडूंसह एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे। विराट कोहली हा T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे। विराट कोहलीने 12,313 धावा केलेल्या आहेत। नेक्स्ट आहे जॉन टिनीसूड। हे कोणत्या देशाचे आहेत जे सध्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले आहेत? तर इंग्लंड या देशाचे आहेत ते। 2 एप्रिल 2024 पासून इंग्लंडचे जॉन अल्फ्रेड टिनीसूड अधिकृतपणे जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती बनले आहेत। टिनीसूडचा जन्म 26 ऑगस्ट 1912 रोजी लिव्हरपूलमध्ये झाला। त्यांचे वय 111 वर्षे 224 दिवस एवढे आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच स्विगीने पाण्यावर अन्न वितरण सेवा कोठे सुरू केली आहे? तर श्रीनगर, जम्मू काश्मीर या ठिकाणी। एप्रिल 2024 मध्ये स्विगीने पाण्यावर अन्न वितरण सेवा सुरू केली आहे। कंपनीने याची सुरुवात जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथून केली आहे। स्विगीने श्रीनगरच्या दल सरोवरावर हाऊसबोटपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी आपल्या सेवांचा विस्तार केला आहे। या फ्लोटिंग हाऊसबोटपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीचे वितरण भागीदार शहरातील प्रसिद्ध शिकारा बोटींचा वापर करतील। नेक्स्ट आहे अलीकडेच SJVN लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुशील शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। एप्रिल 2024 मध्ये सुशील शर्मा यांची SJVN लिमिटेडचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सुशील शर्मा हे सध्या याच संस्थेत संचालक म्हणून काम करत आहेत। त्यांनी यापूर्वी 1500 मेगावॅटच्या नाथपा झाकरी प्लांटमध्ये महाव्यवस्थापक या पदावर काम केले आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच संपूर्ण आफ्रिका धावणारी पहिली व्यक्ती कोण बनली आहे? तर रस कुक यांनाच हार्डेस्ट गीजर असे म्हणतात। नेक्स्ट आहे एप्रिल 2024 मध्ये ब्रिटिश रस कुक हा संपूर्ण आफ्रिका धावणारा पहिला व्यक्ती ठरला आहे। मॅरेथॉन धावपटू रस कुकने 352 दिवसात 16 देशांचा प्रवास करून संपूर्ण आफ्रिकेतील अंतर पूर्ण केले आहे। बघा, रस कुक यांनाच हार्डेस्ट गीजर असे म्हणतात। नेक्स्ट आहे WHO मते 2022 मध्ये हिपॅटायटिस संसर्गामुळे भारतात किती लोकांचा मृत्यू झाला? तर 1.23 लाख लोकांचा मृत्यू झालेला आहे। WHO ग्लोबल हिपॅटायटिस अहवाल 2024 नुसार 2022 मध्ये भारतात 1.23 लाख लोकांचा संसर्गजन्य हिपॅटायटिस विषाणूजन्य आजारामुळे मृत्यू झाला आहे। 9 ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे झालेल्या जागतिक हिपॅटायटिस समिटमध्ये जागतिक हिपॅटायटिस अहवाल 2024 जारी करण्यात आला आहे। WHOचे 2030 पर्यंत जगभरातील हिपॅटायटिस नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे। WHOच्या मते 2022 मध्ये कोविड-19 नंतर विषाणूजन्य हिपॅटायटिस आणि क्षयरोग हे संसर्गजन्य रोगांमधील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण होते। नेक्स्ट आहे कोणत्या देशाचे माजी क्रिकेटपटू जॅक अल्बास्टरचे नुकतेच निधन झाले आहे? तर याचे उत्तर आहे न्यूझीलंड। एप्रिल 2024 मध्ये क्रॉमवेल, युनायटेड किंगडम येथे न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू जॅक अल्बास्टरचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले। जॅक अल्बास्टर यांना साऊथलँडचा चॅम्पियन असे म्हटले जात। त्यांनी 1995 ते 1972 पर्यंत न्यूझीलंडसाठी 21 कसोटी सामने खेळले आणि 38.02 च्या सरासरीने 49 बळी घेतले। नेक्स्ट आहे पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? तर युसुफ रजा गिलानी यांची नियुक्ती झाली आहे। एप्रिल 2024 मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते युसुफ रजा गिलानी यांचे संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। सिनेटच्या उपाध्यक्षपदी PML यांचे सय्यदुल खान नसीर यांची बिनविरोध निवड झाली। पाकिस्तानी सिनेटच्या एका सत्रात एकूण 41 नवनिर्वाचित सिनेटर्सची सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली। दरवर्षी सरहुल सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर झारखंड या राज्यामध्ये साजरा केला जातो। दरवर्षी सरहुल सण झारखंड राज्यात साजरा केला जातो। सरहुल सण हा सरणा समाजातील लोक साजरा करतात। सरहुलच्या काळात निसर्गात बदल होतो आणि यावेळी लोकांना नवीन फुले व पाने उगवताना दिसतात। या दिवशी आदिवासी समाजातील लोक आपल्या घरात पांढरे आणि लाल झेंडे लावतात। या उत्सवात निसर्ग वाचवण्याचा संदेश दिला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।